बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलांचा विजय असो. राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो. साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो. देशातलं संविधान टिकलं पाहिजे, या देशातलं संविधान वाचलं पाहिजे आणि या देशामधला दलिताचा शोषितातला जो हजारो वर्ष गुलाम होता तो या देशाचा मालक झाला पाहिजे, तो मालक राहिला पाहिजे. आज हे असंही सांगतोय की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हकदारी, या विषयावर जर आपण आलो तर या देशामध्ये बौद्धांची संख्या 8.5-9% आहे. मग मात्र कुणाची 2%, कुणाची 3% आणि असं वर्गीकरण झालं तर कुणी कुणाच्या घरात येणार नाही, कुणी कुणाच्या जवळ येणार नाही. आज जर मला सांगताना दुःख होत आहे की ज्या बाबासाहेबांनी कॅटेगरी जन्माला घातली आणि ज्या कॅटेगरीचं कवच म्हणून मांग आणि बौद्ध एकत्र आले आणि या 59 जातीला सुरक्षिततेचं कवच प्रदान केलं. आज जर आपण पाहिलं तर कुठेही अन्याय झाला, हर जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे, ही घोषणा पडल्याबरोबर पहिला रस्त्यावर उतरणारा बौद्ध असतो, महार असतो, पहिला रस्त्यावर उतरणारा मातंग असतो आणि मग इतर जाती एकत्र येतात. त्यामुळे मांग आणि बौद्ध हे एकत्र आहेत. तोपर्यंत या देशातल्या दलितांना धक्का लावण्याची ताकद इथल्या प्रस्थापिताच्या मनगळात नाही, विचारात येऊ शकत नाही. आणि म्हणून आज त्यांनी ठरवलेलं आहे, कारण आपण सगळ्यांचा इतिहास जर या देशाचा पाहिला तर डिवाइड अँड रूल ही पॉलिसी या देशामध्ये जे परदेशात नाले त्यांनी केलेली आहे आणि तीच पॉलिसी पुन्हा एकदा इथं अडॉप्ट झालेली आहे. जोपर्यंत बौद्ध आणि मातंग एकामेकाच्या विरोधात उभे राहत नाहीत तोपर्यंत या देशातलं हे कवच आम्ही क्रॅक करत नाही, तोपर्यंत आम्हाला इथल्या या देशामध्ये संविधानाला हात लावता येत नाही. जोपर्यंत हे कवच क्रॅक करत नाही तोपर्यंत आम्हाला इथला आंबेडकर वाद थांबवता येत नाही. आणि म्हणून हे उपवर्गीकरणाचं नाटक काढलेलं आहे. आणि माझ्या धाकट्या भावाला चिडवण्याचं काम झालेलं, माझ्या भावाला विनंती आहे की याच्यावर आपण बसून अभ्यास करूया. पण माझ्या बौद्ध बांधवांना विनंती आहे की धाकट्यानं दगड हातात घेतला म्हणून तुम्ही दगड घेऊ नका. तुम्ही दगड घेतला तर घर फुटेल आणि फुटलेलं घर पुन्हा जोडवता आपल्याला नाकी न होईल आणि पुन्हा मात्र या देशामध्ये आम्हाला एकत्रपणे नांदता येणार नाही. त्यामुळे जे चाललंय त्याला थांबवण्यासाठी, जे चाललं त्याचा सखोलपणे अभ्यास करण्यासाठी आणि जे आपल्यासमोर टाकलंय ते वास्तव काय ह्याचं विश्लेषण करण्यासाठी आपण सगळ्या विचारवंतांना एकत्र बोलवावं, सगळ्या विचारवंतांना बसवावं, सगळे जिल्ह्यात काम करणारे सर्व लोकनेते बोलवावेत, विचारवंत बोलवावेत, साहित्यिक बोलवावेत, ज्यांना बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असा सगळे आंबेडकरवादी बोलवावेत आणि एक महापरिषद घ्यावी. त्या परिषदेमध्ये आपापले मतं मांडावीत आणि त्याच्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय आपण सर्वांनी एकमुखाने स्वीकारूया. विरोधाला विरोध करायला रस्ता उतरला तर वाद होत तुम्हाला आणि आम्हाला. कारण आजही आपण या देशामध्ये अल्पसंख्याक बाबासाहेबांचं संविधान आम्हाला मालक बनवल्यामुळं या देशातल्या कुठल्याही हरामखोराला आम्हाला धक्का लावता येत नाही. कारण या देशातल्या बामणाला एक मत देण्याचा, प्रधानाला एक मत देण्याचा अधिकार आणि मी उभा आहे, मला सुद्धा एक मत देण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि सातबारा आम्हाला आणलं. त्यामुळे आमचा सातबारा अजून टाईट आहे, कडक आहे. हा सातबारा करायचं काम इथली व्यवस्था करते. या व्यवस्थेला थांबवा आणि या उपविकरणाच्या नावावर चाललेला जो भडका आहे हा भडका कसा शम्य करता येईल यासाठी आपण सगळे एक येऊया. आज मातंगांनी मोर्चा काढला, उद्या आपण मोर्चा काढला आणि दोघांमध्ये केस झाला तर इथला 59% असलेला एससी कॅटेगरीतला समाज हा 59% जाती प्रचंड प्रमाणामध्ये धोक्याच्या सावटीखाली. आणि मग जर कुणावर अन्याय झाला तर माग येणार नाही, मागावर अन्याय झाला तर मार जाणार नाही आणि मग याच्यातून जे विद्रोहीकरण उभं राहील ते या देशाच्या अखंडतेला, बाबासाहेबांच्या संविधानाला आणि एकसंघ भारताला घातक ठरणार आहे. आपण सगळे जर बाबासाहेबांची देखील आहोत तर पहिला वाचला पाहिजे तो आंबेडकर वाद, पहिला वाचला पाहिजे संविधान आणि पहिला वाचलं पाहिजे तो बाबासाहेबांनी जन्माला घातलेला अखंड भारत. आणि ते वाचवण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे असं महाराष्ट्र राज्यामध्ये 59 जातीचं प्रामुख्याने नेतृत्व करणारा बौद्ध आणि मातंग समाज जो वोट बँक म्हणून 84% ठरतो. मात्र ही वोट बँकच खच्चीकरण करायचं, बौद्ध विरुद्ध मातंग, मातंग विरुद्ध बौद्ध निर्माण करायचा, वाद उभा करायचा, ही राज्यामध्ये पोरं पळवणाऱ्या टोळीनं घातलेला हा घाट आहे.
या दोघांमध्येच बेबनाव झाला पाहिजे आणि दोघं एकामेकासमोर राहिली पाहिजेत. ही जी शेंडी जानवेची आखलेली रणनीती आहे त्या रणनीतीला बरोबर काही अंशी मातंग समाज बळी पडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण बापू तुम्ही सांगितलं की आपला लहान भाऊ आहे, आम्ही मान्य करतो आपला लहान भाऊ आहे, पण ज्यांनी अण्णाभाऊ साठेंचं नाव घेऊन बाबासाहेबांच्या लेकरांना चपला दाखवल्यात, बूट दाखवलं, त्यांना आम्ही आमचा भाऊ कसं म्हणायचं हा प्रश्न महत्वाचा होतो. ती जर अण्णाभाऊ साठेंचे पाईक असते तर ज्या अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं धर्मांधानी असेच जळले, धर्मांधानी असेच जळले, श्रीमंतांनी असेच पिळले, अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं ना. चोर झाले मगराने जर मालिके गेले, चोर झाले साव, जग बदल घालून निघाव. ज्या अण्णाभाऊ साठेंना उभं आयुष्य कॉम्रेड ढाग्यांचं नेतृत्व मान्य केलं होतं त्या अण्णाभाऊ साठेंना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सांगावं लागलं होतं जग बदल घालून निघाव मध्ये सांगून गेले भीमराव. मग ज्यांनी बाबासाहेबांच्या लेकरांना चपल्या बुट दाखवलीत ते मांग होते का? अजिबात नाही. त्यांचा आणि मांगांचा काही मात्र संबंध नाही. RSS भाजपनं सोडलेली ही पिरावळ त्यांना आम्ही मांग समजत नाही. ही RSS भाजपचे दलाल आहेत. या दलालांना बौद्ध आणि मातंगामध्ये उभी फूट पाडायचे, मात्र त्यांचं हे षडयंत्र हाणून पाडायचं असेल तर तमाम आंबेडकरवाद्यांनी एकत्र येणं काळाची गरज आहे आणि एकत्र येऊन विचार विनिमय करणं काळाची गरज आहे. उपवर्गीकरण म्हणजे दोन जातीच्या ऐक्याचं दृढीकरण आहे. दोन जातींना विभक्त करायचं आणि आपला मनसुबा पुढे रेटायचा. त्याचं महत्वाचं कारण असं आहे, मी अगोदर सांगितलं राज्यामध्ये पोरं पळवणारी टोळी जन्माला आलेली आहे जी सत्तेमध्ये बसलेली आहे. या भाजप आणि सरकारनं सगळ्या गोष्टीचा पायंडा पाडायला सुरुवात केलेली आहे. शेवटचा त्यांचा गाव होता की मांग आणि महार म्हणजे मातंग आणि बौद्ध यांना उभी फूट पाडली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला स्वस्त जगू देणार नाही. कारण बौद्ध सुद्धा आंबेडकरवादी आहे, मातंग सुद्धा आंबेडकरवादी आहे, दोघं या अण्णाभाऊसाठीचे पाईक आहेत. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हा बिबुवा घातलेला आहे. विचारवंत म्हणले होते या देशातल्या नव्हे तर जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं कुळ हे कुठल्याही नदीच्या मुळात नसून ते बामणाच्या पोटात आहे. तो बामणी कावा आम्ही ओळखला पाहिजे आणि तो बामणी कावा हाणून पडायचा असेल तर आताच बापूंनी सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्या बांधवांनी एकत्र येणं काळाची गरज आहे. आम्ही माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बापू उद्या आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शने आहेत. उपवर्गीकरणाला जाहीर विरोध, हा विरोध आमचा अंशतः विरोध आहे. विरोध एवढ्यासाठी आहे, उपवर्गीकरणाचा मुद्दा जर हा आंबेडकरवादी भूमिकेतून मांडला असता तर त्याला मान्यता देता आली असती, मात्र तो आंबेडकरवादी भूमिकेतून मांडला गेला नाही पाहिजे म्हणून चप्पल दाखवणाऱ्या दलाल भाडव्यांनी हा मुद्दा हिंदुत्ववादी भूमिकेतून मांडल्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमचा तत्वता विरोध आहे, विरोध राहणारच. राहिला प्रश्न एकत्र बसून विचार विनिमय करायचा. बारक्या भावानं बी लय 11 साडेपणा करू नये की जेणेकरून मोठ्या भावाचं बी डोकं फिरेल. थांब म्हणले की थांबलं पाहिजे. बापू साहेब तुमच्यासारख्यांनी काम धरला की कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे, एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. सोमवारच्या उद्याच्या आमच्या आंदोलनामध्ये सगळ्या आंबेडकरवाद्यांनी सहभागी व्हावं ही अशी आज आवाहन केल्याप्रमाणे सकाळी 10:30 वाजता एक बैठक झाली आणि 10:30 नंतर बापूवाईवरून तात्या आज एका कामानिमित्त कराडकर गेले होते, त्यांना उशीर झाला. आव्हानाला सकाळी सुद्धा उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाला, त्या पद्धतीनं सर्वत्र होते. पण आताच्या बैठकीला रिपब्लिकन सेनेचे विशाल भोसले आहेत, BSPचे म्हणजेच बहुजन समाज पार्टीचे सतीश गाडे आहेत, त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष आमचे ताते आहेतच आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बापू आठवले गटाचे, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचे पदाधिकारी, त्यानंतर आमच्या पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष गरुडा आपला आहे आतिश कांबळे आणि सर्वच प्रमुख पदाधिकारी जिल्ह्याचे आजच्या या कार्यक्रमाला आणि बैठकीला उपस्थित आहेत. सर्वांनी उपवर्गीकरणाला पाठिंबा दिलेला नाही, परंतु उपवर्गीकरणाला विरोध बी काही बापून म्हणले केलाच नाही. परंतु हे बसून एकत्र बसून कुठंतरी वाड्या वस्तीवरती जे वातावरण झालेलं आहे, दूषित वातावरण झालेलं आहे,
तात्यानं सांगितलं त्या पद्धतीनं वाड्या वस्तीवरचा आमचा छोटासा मातंग भाऊ कुणाच्या तरी सांगण्यावरून आमच्याच थोरल्या भावाकडे डोळे वटरायची भूमिका करतोय, बाहेर सारण्याची प्रयत्न करतोय. आणि ते म्हणजे का, तर त्याला त्याच्या आकानी म्हणजेच भाजपच्या काही लोकांनी सांगितलंय की तुम्ही हिंदू आहे. परंतु मला बांधवांना त्या सांगायचंय की तुम्ही हिंदूच्या अगोदर बापूंनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जात ही नष्ट केली आणि आपल्याला एससी कॅटेगरी मध्ये आणली. आणि एससी कॅटेगरी मध्ये 60 वर्षामध्ये आपल्याला भरपूर काय मिळालेलं आहे. मातंगाला काही दिवसापूर्वी माग म्हणायचं की लाज वाटायची, परंतु आता जातीची विष पेळली आणि हिंदू म्हणू लागले की मातंग समाज आमचा उर बडवू लागलाय. म्हणजे बाबांनो हे सुद्धा बाबासाहेबांचे देण आहे. जेव्हा बोलायचे तेव्हा लाज वाटायची आणि आता अभिमान वाटायला लागला. कारण अभिमान वाटत असताना तुम्हाला पाठीमागून कुणातरी विचारधारा सांगते आणि ती पाठीमागची विचारधारा ही विषारी लोकांची आहे. ज्या विषारी लोकांना म्हणजेच भाजपच्या काही लोकांना हे भारतीय संविधानावरती घाला घालायचा आहे आणि संविधानाचा घाला घालायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की कन्याकुमारी पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत फक्त आणि फक्त संविधानाचं संरक्षण करते जमात म्हणून एससी समाजाकडे पाहिलं जातं. जरी बौद्ध अग्रेसिव्ह असला तरी मातंगांनी बी त्यावेळेस योगदान दिलेलं आहे. अण्णाभाऊ साठ्यांसारख्यांचा आता कविता आपल्या अण्णाने बनून आपल्या तात्याने बनून दाखवली. अण्णाभाऊ नंतर आपला पोचराम कांबळेसारखा माणूस तरुण जयभीम म्हणून मरण पावतो. आणि अशाच पद्धतीने साताऱ्यात सुद्धा अनेक मातंग लिडरना आपलं योगदान दलित चळवळीसाठी दिलेलं आहे, आंबेडकरवादासाठी दिलेलं आहे. पण आज तोच आंबेडकरवादी मनोवादी प्रवृत्तीने जर आपल्याला बोलत असेल तर त्याला आपल्याला जाब विचारायला पाहिजे. आणि त्याला जाब विचारायला लागला की बाबा रे तुम्हाला आम्ही काय कमी केलं होतं आणि कमी केलं नव्हतं तर मग तू जे हे करतोय याचं षडयंत्र तुला माहितीये का, याच्या पाठीमागचा डाव. तर याच्या पाठीमागचा डाव असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांना जे आरक्षण आपल्याला दिलं होतं 13%, ते 13% आरक्षण अनटचेबल होतं आणि ते अनटचेबल 13% एक शकत नाही, पण बाहेर येऊ शकतो हे तिला माहिती आहे. म्हणून त्यांनी आत कालवा लावलाय. म्हणजे मागच्या 2-3 वर्षापूर्वी त्या ओबीसी मध्ये काही जणांना घुसवण्याकरता कालवा लावला आणि अनटचेबल एससी मध्ये त्यातनं बाहेर काढण्यासाठी कालवा लावलाय. आता बाहेर पडणाऱ्याला जी रसद पुरवली जाते तर त्या बाबाला मला मनापासून विनंती करू वाटते की आजपर्यंत 60 वर्षापर्यंत तुझ्या स्वाभिमानानं जगतोस, तुझं कुटुंब ज्या स्वाभिमानानं जगतंय ते सगळं आरक्षण आणि संरक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि त्याच बाबासाहेबांच्या अनुयायाकडे आता तुम्ही काही ठिकाणी चप्पल दाखवताय, झेंडा पायाखाली तरुण या काही नियोजन होईल संदर्भात उद्याच्या निदर्शन ठेवले विरोधात. त्याच पद्धतीने उपवर्गीकरणाच्या फायदे आणि तोट्यासाठी आम्ही भाऊ आता ही सगळ्याची मगाशी नावं घेतलेली सर्व जिल्हा अध्यक्ष तसेच जे मगाशी धार्मिक अधिकारी होते, संघटनेचे पदाधिकारी होते, त्यांना सर्वांना विषयात घेऊन आणि विचारमंथन करून 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिवशी आपण आपली उपवर्गीकरणाच्या विरोधात असणारी जी बैठक आहे आणि उपवर्गी बैठक म्हणजेच मातंग समाजाला उपवर्गीकरणाचे फायदे तोटे या मातंग समाजालाच नाही तर 59 जातीच नव्हे तर या 17 जिल्हावासियांना उपवर्गीकरणाचे फायदे तोटे सांगण्याकरता राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक आणि त्यानंतर डॉक्टर, वकील आणि विद्वान लेखक यांना पाचारण करून, पत्रकार यांना पाचारण करून आमच्या सर्वांच्या आम्ही कुणाही नेतृत्व नसणार आहे, नेतृत्व हे तिथले कायदेपंडित आणि पत्रकार करतील आणि याच्यामध्ये उपवर्गीकरणाच्या माध्यमातून एक राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजेच गोलमेज परिषदेचं आयोजन आपण 26 तारखेला आपण सर्वजण डिक्लेअर करू आणि त्या अनुषंगाने एक राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल. त्या कॉन्फरन्स मध्ये प्रत्येक तालुक्यातून